रूप पाहता चले सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी
पांडुरंग गुर्जे आणि हर्षण घोळे. पंडो माईक द्या त्यांच्या. माईक घ्या ते माईक. हॅलो 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 हॅलो
अबघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला विठ्ठल
विसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगदमान्य वैराग्य मूर्ती पृथ्वी तलावर जन्माला आलेले श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल सच्चिदानंद घन अकारण करुणा वर्णालय भक्तवंचा कल्पतरू षडगुण ऐश्वर्य संपन्न रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकाचे मायबाप अनाथाची माय ज्ञानियांचे राजे ज्ञानोबा यांच्या कृपा आशीर्वादाने जगद्गुरु देहू निवासी वैराग्य मूर्ती जगाच्या कल्याणाकरिता चंदनाप्रमाणे अखंड अविरतीपणे आपला देह झिजवणारे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे श्रीमंत श्री वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबाराय यांच्या कृपाशीर्वादाने या जगाची आल्हादिनी शक्ती आदिमाया आदिशक्ती कुलस्वामिनी भगवंताची अर्धांगिनी आई भवानी माता जगदंबा मातेच्या कृपाशीर्वादाने आपल्या परिसरातील थोर संत दोंडूपंत दादा तात्यांच्या कृपाशीर्वादाने व संत श्रेष्ठ बंजारा धर्मगुरु शेवालाल महाराजांच्या चिरकाल वास्तव्याने पुनीत झालेली पवित्र पावन डोंगरशिळकी तांडा हे भूमी रामराव महाराज डॉक्टर रामराव महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सर्व गावकरी मंडळी एकत्र येऊन एकजुटीने एका निष्ठेने एका मायेचे लेकरं होऊन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अगदी थाटामाटामध्ये पार पडत आहे असे आदरणीय महाराष्ट्रातील ख्यातनाम बंजारा गायक आदरणीय सर्वांनाच माझं म्हणणारे मनमिळावू स्वभावाचे आमचे बालाजीराव दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला गेले बऱ्याच वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा कीर्तनरूपी पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलं हे मी माझं परम भाग्य समजते विठ्ठल आज कीर्तनामध्ये उपस्थित असणारे सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ मातृवर्ग पितृवर्ग बाल आबाल वृद्ध सर्व जाणते पारमार्थिक मंडळी आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत आपल्या गावातील भजनी मंडळ परिसरातून आलेले सर्व गुणवान भजनी मंडळ डोंगरशिळकीहून आले आमचे आदरणीय भानुदास दादा असतील
पलीकडलेही बाबा असतील, हाकनकवाडीहून आलेले भजनी मंडळ, आमचे पंडू दादा चोले, माझे वडील पांडुरंग गुरुजी, विनेकरी बाबा, पेटी मास्तर दादा व तसेच मृदंगाचार्य, ख्यातनाम मृदंगाचार्य आदरणीय पांडुरंग भैया, सर्वांना या नारदाच्या गादीवरून साष्टांग दंडवत. मला वाटतं प्रत्येकाला वैयक्तिक नमस्कार करण्यापेक्षा मस्तक हे पाया वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सर्वांना या नारदाच्या गादीवरून साष्टांग दंडवत, साष्टांग प्रणिपात. आज मला इथं थांबल्याच या समाजाकडे पाहून नवल वाटतं की आज तसं पाहिलं तर कीर्तनाचा पहिला दिवस आहे, पण लोक तर असे जमले की जसे काही 6वा दिवसच आहे का काय. डोळ्याचं पारणं फेडेल असे सर्व माझा मातृवर्ग, पितृवर्ग. आणि तसं पाहिलं तरी कीर्तन ऐकायला आले नाहीत, हे आपल्या लेकराचं कौतुक बघायला आलेत. लई लांबचे माणसं नाही, ते सगळे आपल्या घरातले, परिवारातले सर्व प्रेमाचे माणसं आज उपस्थित आहेत. माझ्या हाकनकवाडीहून आलेल्या माया, डोंगर शेकीहून आलेल्या माया, ज्यांनी लहानपणापासून मला खांद्यावर घेऊन परमार्थ शिकवला, असे सर्व आज प्रेमाचे आणि जवळचे माणसं उपस्थित आहेत. आणि विशेष करून म्हणजे आज माझे सरही कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. आमचे डोंगर शेळकीचे मुंडे सर दरवर्षी सर येतात, त्यांना मला पाहिलं की आपापल्या लेकराचं कौतुक वाटत असतं. चलाकडे आपलं लेकरू काहीही बोलेल, पण ते कौतुक ऐकण्यासाठी, मी जे बोबडं बोलेल ते ऐकण्यासाठी सर विशेष करून उपस्थित असतात. मला सांगायचं, आपण जे एवढे सगळेजण आज एकत्र झालो, कशासाठी एकत्र झालो, का आपण एकत्र आलो. आमच्या बालाजीराव दादांनी एवढा सोहळा घडून आणला, काय मंडप, काय डेकोरेशन, काय माईक सिस्टीम, हे सर्व कशासाठी केलं. का त्यांना काम नव्हतं का दुसरं, कुठं काही शेत नव्हतं का, शेतात जाता येत नव्हतं का म्हणून केलं का. नाही, हा सोहळा साजरा करण्याच्या माग, हा सप्ताह साजरा करण्याच्या माग खूप मोठं कारण आहे, खूप मोठा कथाभाग आहे. त्यांना जे त्यांच्या गुरुनी येऊन जे काही दीक्षा दिली, जे काही दृष्टांत दिला, गुरुच्या कृपेतून ऋणातून मुक्त होण्यासाठी म्हणा. आणि एक नवल, ते एकटाच सोहळा करत नाहीत, एकटाच नाम जप करत नाहीत, तर त्यांच्यासोबत आम्हाला देखील नाम जप करायला लावतात. साधू संतांनी एकट्याने परमार्थ केला नाही, जगाला परमार्थाला लावलं. आमच्या बालाजीराव दादांनी एकट्यानं सोहळा केला नाही, अख्ख्या परिसराला परमार्थाला लावलं. विठ्ठल हा सोहळा केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट प्राप्त होत होते, मिळते ती गोष्ट आपल्याला. जी गोष्ट संसारामध्ये कितीही पैसा कमवून आपल्याला मिळत नाही, प्राप्त होऊ शकत नाही, ती गोष्ट हा सोहळा साजरा केल्यामुळे मिळते. कोणती गोष्ट म्हणाल तर निर्भयता माणसाला प्राप्त होते. माणूस कोणाच गोष्टीला भीत नाही. आणि सध्याच्या काळामध्ये
माणसाकडे पैसा किती आहे याला मान नाही, माणूस किती निर्भय आहे त्याला भेव नाही असा माणूस सगळ्यात मोठा माणूस आहे. मला सांगा कोरोनाच्या काळामध्ये माणसं कोरोनामुळे जास्त मेली का भिवून जास्त मेली हो? भिवूनच मेली अर्धे लोक. शेजाऱ्याला कोरोना झाला म्हणलं तर हेच अर्धा रात्रातून मरून गेला. भिवून माणसं मेले. पैसे तर सगळ्याकडेच होते हो, लोक काही करून जीव वाचून घेतले असते ना, पण निर्भयता कुठंतरी कमी पडली आणि ती निर्भयता आमचा परमार्थ देत असतो. म्हणून साधू संत म्हणले बघा, आनंद निर्भर डुलत असो. आम्ही हा सोहळा साजरा केला ना, निर्भय होतो. किती निर्भय होतो, किती निर्भय होतो पटण्यासाठी पुराणातला दृष्टांत सांगते. भजन करा विठ्ठल. ज्यावेळेस भागवतामध्ये एका राजाला कळालं की 7 दिवसांना आपण मरणार आहोत. विको बंद करा याचा. एकू देऊच नका. हॅलो हा कमी करा. हॅलो हा बरं आहे आता. विठ्ठल कळालं की एका राजाला आपण 7 दिवसामध्ये आपला मृत्यू समीप आलेला आहे, आपण मरणार आहोत. मला सांगा त्या राजाचं नाव काय आहे हो? कोणता राजा आहे तो? राजा परीक्षित. आपण डोंगर शिर्केला भागवत ऐकणारे माणसं आहोत. त्या राजाचं नाव परीक्षित. कळालं त्या राजाला की 7 दिवसानंतर तक्षक येणार आहे, सर्प येणार आहे आणि सर्पदंशाने आपण मृत्यू पावणार आहोत. राजा त्यावेळेला घाबरला नाही. राजा त्या राजानं सगळं राजवैभवाचा त्याग केला, सगळं सोडून दिलं, जाऊन बसला वनामध्ये. विचार करू लागला की आता 7 दिवसामध्ये काय करावं लागेल, कशी भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागेल, कशी मुक्ती प्राप्त करून घ्यावी लागेल. त्यावेळेस त्या राजाच्या पुण्याईमुळं एका थोर मोठ्या साधूची भेट झाली. त्या साधूचं नाव आहे शुकाचार्य महाराज. शुकाचार्य महाराजांनी 7 दिवस त्यांना भागवत कथा
भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया बेसच म्हणजे भागवत आहे, गीतान भागवत. आणि ती भागवत कथा शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला 7 दिवसामध्ये कथा सांगितली, ऐकवली ती कथा. आणि 7 दिवस झाल्यानंतर शेवटच्या दिवशी शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला विचारू लागले, परीक्षिते आता कसं वाटाले म्हणले तुला? भागवत कथा ऐकल्यानंतर तुझ्या भावना काय आहेत, तुझे विचार काय आहेत? आता तुझं मरण तर जवळ आलेलं आहे, आता कसं करशील? ते म्हणले, महात्मा मला आता माझ्या मरणाचं भीतीच राहिली नाही. म्हणले, मरण मरण माझे मरून गेले, माझे गेले अमर, माझे गेले अमर, माझे गेले अमर. मरण माझे मरून गेले, गेले अमर, गेले अमर, माझे गेले उत्तर आहे, मरण माझे मरून गेले, मज केले अमर. म्हणजे माझं मरण होतं ना, मरणच मरून गेले. म्हणजे मृत्यूम भ्यो न बिभिन्नहम, मी आता मृत्यूला घाबरत नाही, आता मी काळाला घाबरत नाही. ही ताकद, ही निर्भयता कशामुळे प्राप्त झाली? तर कथा श्रवण केल्यामुळे प्राप्त झाली. आणि ती निर्भयता आपल्याला देखील प्राप्त होईल. आणि ती प्राप्त होण्यासाठी हा सोहळा करावा लागतो. विठ्ठल आणि आपण तो सोहळा गेल्या बऱ्याच वर्षापासून पार पाडत आहोत, साजरा करत आहोत. लई नाही, आपल्याकडे आता फक्त 1 तास उरला. 1 तास उरला खटवांगरायासी, त्याच्यासारखी आपली भाग्यदशा झाली. आपल्याला 1 तासामध्ये जेवढं जमल, जेवढं आपल्याला रुचल पचल तेवढं घ्यायचंय. सगळ्यांनी शांत मनानं, महाराज किती वेळ करतील कीर्तन चिंता न करता शांतपणानं कीर्तन ऐकायचं. अभंग सर्वांच्याच पाठांतरातला आहे, जरी पाठातला नसला कानपाठ तरी आहे, कानपाठ जरी नसला अभंगाकडे पाठ तरी आहे, पण परिचयाचा अभंग आहे. तुकोबराय संत भेटल्यानंतर आपल्या भाग्याचा उदय कसा झाला याचं वर्णन या अभंगातून करतात. तुकोबराय म्हणतात की आपल्या जीवनामध्ये 2 दिवस भाग्याचे मानले जातात. त्या दिवसाचा सोहळा साजरा केला जातो. कोणते? तर एक जन्माचा आणि एक मृत्यूचा. जन्माचा सोहळा आहे म्हणून तर माता मौल्या वाढदिवस साजरा करतात, त्या लेकराच्या नावानं अन्नदान करतात, काही करतात. तो जन्माचा सोहळा आहे. आणि मरण देखील हा सोहळा आहे. हे मी सांगत नाही, भगवंतांनी ज्ञानोबांनी सांगितलं, जन्म मृत्यूची या सोहळिया. मृत्यू देखील सोहळा आहे. सोहळा आहे म्हणून तर आपण वर्ष श्राद्ध साजरा करतो. पण माणसाला जन्म सोहळा वाटतो, पण मृत्यू हा सोहळा वाटत नाही. का वाटत नाही? तर ज्याला जगता आलं ना त्याच्यासाठीच मरण सोहळा आहे. ज्याला जगणंच जमलं नाही त्याच्यासाठी मरण मात्र शिक्षा आहे. म्हणून जन्माचा एक सोहळा
मृत्यूचा एक सोहळा आहे. 2 दिवस माझ्यासाठी भाग्याचे आहेत. तुकोबारा म्हणले आणखीन एक माझ्यासाठी दिवस भाग्याचा आहे म्हणले. आणखीन एक भाग्य माझ्या जन्मामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये. कोणतं भाग्य म्हणले, ज्या दिवशी माझे गुरु माझ्या स्वप्नात आले, बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला, रामकृष्ण हरी भोजना मागती तुप पावसे तुप पावेश्वर पडिला विसर स्वप्ना माझी. बाबाजी गुरु माझ्या स्वप्नामध्ये आले, माझ्या डोक्यावर हात ठेवला. तो दिवस देखील माझ्यासाठी भाग्याचा आहे. आले स्वप्नात, काय केलं, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी. हात ठेवला आणि एक मंत्र दिला. कोणता मंत्र दिला? रामकृष्ण हरी. राम उघडा मंत्र दिला, असा गुप्त मंत्र दिला नाही. उघडा मंत्र कोणता आहे? सगळ्यांना जपता येईल. रामकृष्ण हरी म्हणा, उघडा मंत्र जाना, रामकृष्ण म्हणा. तो मंत्र माझ्या कानामध्ये दिला. आणखीन एक केलं की पावशर तूप मागितलं मला. आताच्या जमान्याला पावशर तूप थोडं झालं कमाय. तुपाची लई वानवा उठली आता सध्या तर. काय माता मौल्याकडं दही दूध तुपाचा लोण्याचा सुकाळच होता. आता बाया महाराजाला देखील दूध द्यायचं सगळं विसरून गेले. आता डिकाशन चहा निघाला, कारण दुधाची तुपाची खूप वानवा उठली. आणि पण पावशर तूप मागितलं, एवढं तूप मागितलं. काय आजकाल तुपाची वानवा आहे पा. एक जण अशा पंक्ती बसल्या होत्या, पंक्ती, आणि पंक्तीनंच आरडत निघालं, तूप 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 तूप. अरे मी म्हणलं, अरे बाबा 2 चक्रा झाल्या, नुसतं आरडतच वाढला तूप. ते म्हणलं, ताई वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आलेत म्हणलं. जर तुम्ही भांड्याच्या दुकानात गेलात ना, तर तिथं असं म्हणावं लागतं की तुपाचा चमचा द्या. कुठंतरी खोल असतो त्याला भाजीचा चमचा म्हणतात, आणि कुठंच खोल नसतो त्याला तुपाचा चमचा म्हणतात. वाढण पडलं तरी फक्त ठेंबर पडावं, एवढी आजच्या जमान्यामध्ये तुपाची वानवा आहे. आणि तूप मागितलं, आणि किती मागितलं? पावशर मागितलं. पाव म्हणजे किती झालं? आता गणिताचे सर इथं बसलेत. पाव म्हणजे किती? 1/4. एका वस्तूचा 1/4 भाग म्हणजे पाव. हा, आपल्या गणिताच्या भाषेत 250 ग्राम. पावशर तूप मागितलं. लोक म्हणतील, ताई परमार्थाचा आणि पावशरचा कसा मेळ तरी कसा बसेल म्हणजे. हा, पावशरीचा आणि माणसाचा मेळ बसू शकतो. कळलं नाही का पावशरी? हा, ह्याचा मेळ बसू शकेल म्हणण्यापेक्षा चांगलाच बसतो. हा, पण परमार्थाचा आणि पावशरचा मेळ कसा बसेल, त्याची जोडणूक कशी होईल? तर पाव म्हणजे 1/4 भाग. वेदांतांनी अंतःकरणाचे 4 भाग केले. 4 मन, इंद्रिय, चित्त, अहंकार, हे 4 भाग केलेत. आणि त्या 4 भागामध्ये जे महत्वाचं आहे ते म्हणजे चित्तसार आहे. परमार्थ करत असताना ज्ञानोबा म्हणले ना, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. जरी तर चित्त नसेल, तर मन नसेल, तर काही फायदा नाही. जवळी नाही चित्त, काय मांडी येले प्रेत. काही फायदा नाही म्हणले. आपण जरी तर महाराजाच्या पुढे जरी येऊन बसलो आणि आपलं चित्त जर घरच्या कुलपाला झटके देत असेल, तर काही फायदा नाही. लोक बसतात मंडपात, पण नजर सगळी चपलाकडे असते. आता तर लोकांनी लय भारी शिकला, असा सेंटर पॉइंट धरून बसायचा, असा सेंटर पॉइंट की तिथून महाराजही दिसला पाहिजे आणि तिथून चप्पलही दिसली पाहिजे. अहो, असं ते म्हणतात बघा, धन देवळात चित्त पायतानात. चित्त नसेल तर काही फायदा नाही. जसं संसारामध्ये आपल्या संसारामध्ये जसं तूप सार आहे ना, तसं परमार्थामध्ये चित्त सार आहे. म्हणून या दोन्हीचा मेळ बसवला. आणि ते तूप मागितलं म्हणजे माझं चित्त मागितलं, हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. तो दिवस माझ्यासाठी भाग्याचा आहे. अभंगाचं प्रथम